नमस्कार. माझ्या बुकबीट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे आज पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील मला आवडलेला एक पाठ आहे, आजी कुटुंबाचा आगळ. लेखक आहेत महेंद्र कदम. या पाठाचे क्रमशः वाचन करायचे आहे. आजी कुटुंबाचे आगळ याचा अर्थ असा की आजी ही आपल्या कुटुंबासाठी एका संरक्षक कवचाप्रमाणे असते, जी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवते. कुटुंबाचे व्यवहार सुरक्षित चालवण्यास ती मदत करत असते. आगळ म्हणजे घराला बाहेरून लावलेली कडी, जी आतल्या लोकांना सुरक्षित ठेवते. त्याप्रमाणे आजी तिच्या अनुभवाने, ज्ञानाने, प्रेमाने कुटुंबाला सर्व एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. महेंद्र कदम या लेखकांनी सुद्धा या पाठातून ग्रामीण घरांची रचना, जीवनशैली यावर प्रकाश टाकलेला दिसून येतो. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशा अलीकडील पाठात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन या पाठामध्ये आपल्याला पाहायला, वाचायला मिळते. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून आपल्याला महेंद्र कदम यांनी दिलेला दिसून येतो. चला तर मग सुरू करूया. पाठाचे नाव आहे आजी कुटुंबाचे आगळ. माझी आजी जवळपास 6.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या म्हणजे आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठिवण. ताठकणा, पायात जुन्या वर्णाच्या नालाच्या वहाणा, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगांची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गुंदन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एका आड एका वेताला तरी ती खोंड नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पाणा सोडला की वासरू आखडायचं न चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं न ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपवून घरात यायचं. अर्धी राहिलेली चरवी घरात आली की म्हातारी डाळजतनं सोप्यात उतरायची. तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक मणी उडत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घरच्या सुना, 4 सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल याची खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यातनं प्रत्येकीचं काम हे रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम हे आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायची, पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारणीला लाखोली, सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला की आमची बाळगोपाळांची पंगत आधी बसायची. आजी पुढं सरकायची न आमची आई जेवायला वाढायची. किंवा कुणी काकीही.
पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू खाऊ घालायचं, कुणाला खरकटं ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बनल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजत येणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. कुठेही खुट्ट झालं की आजी तट्ट जागी, कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचं असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या, सासूरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा. आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची नि मग त्या गावभर जायच्या. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळच सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटांची लांब आणि 1.25 फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारी ही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत, पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळू मुंगळा, भोरा, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटीदांडू, भोरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनंच हुकी आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तर वाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैलं बनवायची. कधी गोल गोट्या आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच चटकी मारायची न गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची. झोका खेळायची. उतरताना पारंब्यांच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेवशेव म्हणून खायची. देवळात जायची. घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एकदा एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोरच्या विहिरीकडं वळवायचा. मनसोक्त पोहायचं, शिवणा पाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारात होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तौर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणस, गहू, ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेण्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची पात्रची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो.
ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. धन्यवाद.